आज आपण कोहाळ्याची वडी करूया। आता इकडे मी 1 किलो कोहाळो घेतलेला आहे। तो मधून चिरून त्याचे साल आणि मधले बिये काढून टाकायचे आणि तो किसून घ्यायचो आणि किसून घेतल्यानंतर त्याच्यातला सगळा पाणी पिळून काढायचा आणि ह्यो पिळून काढलेलो कोहळ्याचो किस असा। तर ह्यो साधारणपणे 2 वाटी असा। तर ह्या 2 वाट्या कोहळ्या इकडे मी थोडासा खोबरा घेतलाय, त्या 1 वाटी असा। ह्या खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही मावो पण वापरू शकतात। आणि इकडे मी 1.5 वाटी साखर घेतले। इकडे आतमध्ये घालण्यासाठी बारीक चिरलेले बदाम आणि काजू घेतले। तुम्ही पिस्ता किंवा इतर ड्रायफ्रुट्स पण वापरू शकतात आणि वेलची। आता मी इकडे गॅसवर एक कढई ठेवले, जाड बुडाची कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये ह्यो जो कोहळ्याचो किस असा तो पूर्णपणे भाजून घ्यायचो। भाजून म्हणजे त्याच्यातला मॉइश्चर सगळा निघून जाऊया तोपर्यंत तो परतत राहायचो आणि गॅस एकदम मंद ठेवायचा। परतत असा ठेवायचो की खाली तो लागूच द्यायचो नाही, नाहीतर त्याचा रंग बदलतो। आता या कोहळ्याचो किस जो असा तो मी 10 मिनिटं अशा प्रकारे परतून घेतला। याचा रंग जरा सुद्धा बदलूक नाही। आता ह्याच्यात आपण घालायचा ही साखर, साधारणपणे 1.5 वाटी साखर आणि हा 1 वाटी खोबरा नीटपणे ढवळायचं सगळं। आता या ढवळल्यानंतर असा गॅसवरच ठेवून दिला की त्या पातळ होताला आणि मग नंतर परत घट्ट होताला, तोपर्यंत आपण एका ढवळत राहायचं। आता ही साखर पूर्णपणे विरघळली, कोहळ्याचो किस, साखर आणि खोबरा ह्या एकजीव झाला। आता पुढची प्रोसेस ह्या सगळ्या मिश्रण जे आता तर घट्ट होईपर्यंत आपण परतत राहायचं। आता या सगळ्या मिश्रणाचा एकच राहिला। आता आपण त्याच्यामध्ये घालूया हे ड्रायफ्रुट्स, थोडेसे बदाम, काजूचे तुकडे आणि थोडेसे आपण वरून गार्निश करण्यासाठी ठेवूया आणि वेलची। आणि पूर्णपणे ह्या कढईवरून इकडे सगळा मिश्रण सुकत आला की मग आपण ते काढायचं। आता अजून थोडा वेळ असा, अजून थोडा वेळ आपण परतत राहायचं। आता हे मिश्रण पूर्णपणे तयार झाला, इकडे साईडने पण पूर्ण सुटलं। आता आपण इकडे एक मी थाळो घेतलाय, एका लावले तूप आणि हे जी डाळ असतं ते आपण मागच्या बाजून तूप लावलंय म्हणजे ते आपण मिश्रण पसरवण्यासाठी उपयोगी पडतं। आता आपण ह्या सगळ्या मिश्रण गॅस बंद करूया आणि ह्या ज्या मिश्रण होतं सगळं आता आपण थाळ्यात काढून घेऊया। अशा प्रकारे या तूप लावलेल्या थाळ्यात मी ह्या मिश्रण टाकून घेते। आता आपण वरून थोडेसे बदामाचे तुकडे आणि थोडेसे काजूचे तुकडे घाला आणि ते थोडेसे प्रेस करायचे आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचं थोडा। आता हे मिश्रण थोडासा थंड झाला, आता आपण त्याचे वडे पाडून घेऊया। आणि हे आता पूर्णपणे सुकूक द्यायचं म्हणजे थंड होऊ द्यायचं आणि नंतर आपण त्याची वडी काढून बाजूक ठेवायची। आता हे वडे तयार झाले, आपण असे काढून घेऊया। हे बघा अशी वडी तयार। आता हे सगळे वडे आपण काढून घेऊया। अशा प्रकारे सगळे वडे मी प्लेटमध्ये काढून घेतले। हे फ्रीज मध्ये ठेवलात तरी चालतात म्हणजे थोडे आणखी कडक होतले। आणि हे अशा प्रकारचे कोहळ्याची वडी तुम्ही करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।